नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 23. नाम. 1. हरिनाम हे मोठे सामर्थ्यवान आहे. जो दृढ श्रद्धेने नाम घेतो त्याचे पाप, ताप, दुःख, दैन्य, विघ्न, संकट आदी सर्व दुरिते नाश पावतात आणि मनकामना पूर्ण होते. इतकेच नव्हे तर तो कायमचाच सुखी होतो. उमास्तुत गणराजाने हरिनामाच्या योगे करून मंगलमूर्ती ही पदवी मिळविली, म्हणजे अग्रपूजेचा मान मिळविला. म्हणून घरोघरी प्रत्येक कार्यारंभी गणेश पूजन चालत आहे. नामाच्या प्रतापे करून मार्कंडेयाचा मृत्यू टळला. मुनिश्रेष्ठ नारद जगतवंद्य झाले. ध्रुवाला अढळपद प्राप्त झाले. हरिनामाच्या योगे करून प्रल्हाद अनेक संकटातून बचावला. प्रल्हादाच्या जिभेवर सदा नारायणाचे नाव घोळत होते. त्याचा पिता जो हिरण्यकश्यपू तो नारायणाला शत्रू मानत असल्याने प्रल्हादाने नारायण असे म्हणताच हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकाला चढली. त्याने त्याला तापलेल्या तेलात टाकले. पण प्रल्हादाची नामाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा असल्याने त्याला इजा होण्यापेक्षा तेलच गार झाले. कड्यावरून खाली लोटून दिले. पण प्रल्हादाला वाटले कोणीतरी आपणास झेलले. हत्तीच्या पायाखाली घातले. पण त्याला चिरडून टाकण्यापेक्षा हत्तीने प्रल्हादाला आपल्या पाठीवर बसवून घेतले. ते पाहून हिरण्यकश्यपूला चीड आली. रागाच्या भरात त्याने भडकलेल्या अग्नीत प्रल्हादाला टाकले. पण अग्नीने प्रल्हादाला जाळून टाकण्यापेक्षा भक्त प्रल्हादाचे आपणास दर्शन झाले म्हणून त्याने प्रल्हादाला मिठीच मारली. शेवटी विष दिले तरी त्याचे नारायणाच्या कृपेने अमृत झाले. ते पाहून हिरण्यकश्यपू अधिकच भडकला. संतापाच्या भरात हिरण्यकश्यपूने सभामंडपातील खांबाला जोरात एक लाथ मारली आणि या खांबात तुझा देव आहे का असे त्याला विचारले. प्रल्हादाने होय असे उत्तर देताच भक्तवचन सत्य करण्यासाठी तसेच भक्ताला छळणाऱ्या दुष्टाला शासन करण्यासाठी भगवान खांबातून प्रगट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूला ठार करून प्रल्हादाला सायुज्यपद दिले. दुर्योधनाने पांडवांना द्यूतात जिंकल्यावर द्रौपदीला दासी ठरविले. एके दिवशी कौरवांच्या सभेत दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीचा मानभंग करण्यास हुकूम केला. तेव्हा ते तिच्यावर केवढे मोठे संकट गुदरले होते. तेव्हा त्या महत् संकटातून सोडविण्याबद्दल पांडव, भीष्म, द्रोणादिकांना ती विनवू लागली. पण ती वेळ सर्वांनी मानाखाली घालून बसण्यापलीकडे काहीच करता येण्यासारखी नव्हती. परंतु तिने नाम हृदयात बाळगल्यामुळे कृष्णा 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 असा त्या नामाचा त्रिवार उच्चार करताच त्याने गुप्त रूपाने तिला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. अर्थात त्या महत् संकटापासून देवाने तिला चुटकीसरशी सोडविले. कन्याकुब्ज या गावी अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याने एका शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला होता. आई, बाप, बायको, मुले या सर्वांना सोडून तो तिच्याकडेच राहत असे. तिच्यापासून त्याला 10 मुले झाली. 10व्या मुलाच्या बारशाच्या दिवशी या मुलाचे नाव काय ठेवायचे याबद्दल विचार करीत अजामिळ अंगणात उभा होता. त्याचवेळी समोरील रस्त्यावरून त्याच गावचा एक भाविक चालला होता. अजामिळाने त्यास बोलावून
या मुलाचे नाव काय ठेवायचे असे विचारले. तो म्हणाला, अरे अजामिळ, आत्तापर्यंत तू दगडू, धोंडू, छोटू, मोटू, आग्या, पाग्या, बाळू, काळू व कुरण अशी मुलांची नावे ठेवलीस. आता या मुलाचे नाव तू नारायण असे ठेव. नारायण हाच शेवटचा असल्याने अजामिळाचा तो फारच लाडका होता. नारायण क्षणभर बाजूला झाला तर त्याला खपत नसे. उष्णात नारायण खेळत आहे, नारायण कधी गोही न राहे. नारायणाशी तर 5 पाने. अशा प्रकारे मुलाच्या ध्यासाने नारायणी रंगली विप्रवाणी. नामाच्या योगे करून नारायणाच्या विषयी जिव्हाळा उत्पन्न झाल्यामुळे ज्याचे नाव घेण्यास लोक तयार होत नसत, त्या अजामिळाची भक्तांमध्ये गणना होऊन तो पुराणप्रसिद्ध झाला. जनकपुरीची गणिका ही रोज पहाटे उठून आपल्या आवडत्या पोपटाला राम राम म्हणण्यास शिकवीत असे. तेवढ्यानेच तिचे मन विषयांपासून परावृत्त होऊन ते हरिनामात रंगले. त्यामुळे जिला लोक पापी समजत होते, ती भक्त मालिकेत गुंफली गेली. तात्पर्य: हरिनामरूपी शस्त्र जवळ बाळगले असता विघ्न संकटे भिवून पळतात. हरी नामधारकाच्या केसाला देखील धक्का लागू देत नाही. याचकरिता ज्ञानोबा, तुकोबा, निळोबा, सोहिरोबा, मुक्ताई, जनाई, मीराई, सोयराई इत्यादी संतमनी आपण चाखलेली नामाची गोडी इतरांनाही चाखावयाला मिळावी आणि आपल्याप्रमाणेच इतरांचे जीवन सुखमय व्हावे, या उद्देशाने नाम घेण्याविषयी जनांना आग्रह करीत आहेत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.